अपडेट न्यूज। यवतमाळ जिल्हा बँक गैरव्यवहार 516 कोटींचा घोटाळा, आमदार मांगुळकरांकडून विशेष तपासणी व बरखास्तीची मागणी। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 516 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे। यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्रमांक 20-783 विचारून सभागृहाचे लक्ष वेधले। मागील जुलै महिन्याच्या ऑडिट अहवालात 516 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड जवळा, फुलसावंगी, जामबाजार, दिग्रस, आरणी, पुसदसह अनेक शाखांमध्ये कर्ज वसुलीची रक्कम गायब करणे आणि बोगस कर्ज वाटप करून ती संचालकांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्याचे गंभीर प्रकार। पुसद विभागात एकट्या 18 कोटीपेक्षा जास्त गैरव्यवहार, NPA 53.52% इतका प्रचंड वाढलेला ढासळलेल्या आर्थिक स्थिती असतानाही 133 जागांची बोगस भरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न, पात्र अधिकाऱ्यांना डावलून अनुकंपधारकांना प्रभारी CEO म्हणून नेमणुका, बँकेचा व्यवस्थापन खर्च तब्बल 70 कोटी रुपये इतका फुगलेला। आमदार मांगुळकरांच्या प्रमुख मागण्या। आमदार मांगुळकरांनी या गंभीर अनियमिततेवर कठोर कारवाई करण्यासाठी खालील 6 मागण्या केल्या आहेत। बँकेतील सर्व गैरव्यवहारांचा तात्काळ विशेष तपास करण्यात यावा। सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया त्वरित रद्द करावी। संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करावे। 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ असलेल्या संचालकांना पुढील निवडणुकीस अपात्र ठरवावे। दोषी कर्मचारी, अधिकारी व CEO यांच्यावर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्यात यावी। सर्व शाखांचे व्यवहार डिजिटल ऑडिटद्वारे तपासून सभासदांचे हित सुरक्षित करावे। या गंभीर गैरव्यवहारामुळे बँकेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून राज्य सरकारच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। प्रश्न क्रमांक 20,783। माननीय अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही वर्षापासून चालू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या घटनांबद्दल गंभीर विषय असून या बँकेचे ग्राहक, सभासद, शेतकरी सगळे डळमळीत झालेले आहे। अध्यक्ष महोदय, बँकेच्या अनेक शाखांमध्ये जवळा, फुलसावंगी, जामबाजार, दिग्रस, आरणी, पुसद येथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जवळपास 100 कोटीच्या वर इथे या आरो समितीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे। सस्पेन्स खात्यातून भरमसाठ पैसे काढून खर्च केलेले आहेत। अनुदानाची रक्कम जादा देऊन पुन्हा जमा केलेली आहे। पुसद विभागात 18 कोटी रुपयापेक्षा जास्त गैरव्यवहार झालेला आहे असं अहवालातून निदर्शनात सुद्धा आलेलं आहे। या बँकेचा NPA 53.52% इतका प्रचंड वाढलेला असताना आर्थिक स्थिती ढासळली असताना बँकेने 133 पदाची भरती प्रक्रिया राबवून बोगस भरती प्रकरण करण्याचा प्रयत्न केला। पात्र या बँकेत अध्यक्ष महोदय पात्र असून अनुकंपा लागलेला CEO इथे नेमणूक करण्यात आलेला आहे। याच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं। हे सर्व प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून स्पष्टपणे व्यवस्थित आखलेल्या भ्रष्टाचाराच्या यंत्रणेकडे निर्देश करतात। म्हणून माझ्या अशा मागण्या आहेत। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व गैरव्यवहारांचा विशेष तपास तात्काळ करण्यात यावे आणि हेच SIT मार्फत नेमून याची चौकशी करण्यात यावी। सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी। संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे। महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या संचालकांना पुढील निवडणुकीस अपात्र ठरवण्याची प्रक्रिया लागू करण्यात यावी। या प्रकरणातील दोषी कर्मचारी, संबंधित अधिकारी व CEO यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब SIT नेमण्यात यावी अशी माझी विनंती आहे। बोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.